आपल्याकडं आपल्या इथे आता आपण ज्या नवशा मारुतीचे जे झाड पडून एका महिलेचा मृत्यू झालेला आहे त्याचीच पाहणी करण्यासाठी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आलेल्या आहेत. ताई, काय सांगाल ज्या प्रकारे ही दुर्दैवी घटना झाली पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला? घटना अत्यंत दुर्दैवी आहे. असं व्हायला नको होतं, परंतु आता पाऊस आणि वारा इतक्या जोरात असल्यामुळे झाड कोसळून पडलेलं आहे. आपण पुणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी जे काही स्टॉर्म वॉटर क्लिनिंग असेल, स्टॉर्म वॉटर लाईन्स क्लिनिंग असेल, ओढे नाले स्वच्छ करायचे असतील तर ह्याचं टेंडर लावलं जातं. ते यावर्षीसुद्धा लावलं गेलं. वेळेतच टेंडर्स लागले होते आणि काम सुरूसुद्धा झालेलं होतं. परंतु पाऊस यंदा लवकर आलेला आहे आणि त्यामुळे हे सगळे परिणाम आपल्याला दिसत आहेत पुढे. लवकरात लवकर ही कामं कंप्लीट व्हावी आणि जिथे जिथे झाडपडीच्या घटना होण्याची शक्यता आहे तिथे कशा प्रकारे प्रशासन करणार आहे? खरं तर झाडपडीच्या घटना ज्या आहेत, गेल्या वर्षीसुद्धा आपण पाहिलं की अनेक जण दगावली होती, तेव्हाही सूचना दिल्या होत्या आणि आत्ताही आम्ही सूचना दिल्या की सगळ्या झाडांचा एक सर्वे झाला पाहिजे. जी झाडं कमकुवत वाटतात किंवा ज्या झाडांचा फांद्या जास्त उंच गेल्यामुळे भार एकीकडे झालेला असतो, अशा झाडे लोकेट करून त्यांच्या फांद्या छाटल्या गेल्या पाहिजेत. त्या पद्धतीने 2 दिवसापूर्वी कामाला प्रत्यक्ष सुरुवातसुद्धा झाली होती. शहरामध्ये काही ठिकाणी झाडाचे म्हणजे फांद्या छाटण्याचं काम चालू झालेलं होतं, परंतु हे थोडं आधी झाल्यामुळे अशी घटना दुर्दैवी घडलेली आहे. आता पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर कशा प्रकारे हे सगळं नियोजन लावलं जाणार आहे? कारण अगदी थोड्या दिवसात पाऊस सुरू होणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. खरं तर मला मगाशी असं कळलं की अजून 2 दिवस येलो अलर्ट आहे. तर मी जनतेला अशी विनंती करेन की या येलो अलर्टमध्ये आपण घरातनं बाहेर पडू नये. पाऊस जेव्हा पडत असेल तेव्हा समजा कोणी ऑफिसेसमध्ये असतील, शाळांमध्ये असतील तर तेव्हाही अशी दखल घेतली गेली पाहिजे की सगळ्यांनी आत असावं, रूफच्या आतमध्ये, बाहेर रस्त्यावरती कोणी येऊ नये. प्रशासनाचं जर म्हणाल तर आम्ही आधीच त्यांना सूचना दिल्या होत्या की आपल्याला पावसाळा येण्यापूर्वी ही सगळी कामं करून घ्यायची आहेत. वृक्ष छाटणीची कामं असतील, ड्रेनेज लाईन्स आणि पावसाळी गटार जे आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे असतील, ओढे नाल्यातलं जे काही अतिक्रमण असेल, जास्तीचा राडारोडा असेल तो काढून घेतला गेला पाहिजे. ही सगळी कामं आपण अगदी सुरुवातीला म्हणजे मे एंडपर्यंत ही सगळी कामं करून घ्यायची असं सूचना दिल्या होत्या आणि त्याप्रमाणे कामाला सुरुवात झाली होती. पण आज जर आपण पाहिलं असेल तर पाऊसही खूप जास्त पडलेला आहे. 2 लोकेशन सर्वात जास्त म्हणजे खडकवासला डॅम आणि सिंहगड रोड परिसर, जे काही आकडेवारी आली आत्ता समोर ती 104.2 आणि 100.2 एवढा पाऊस जेव्हा काही कमी वेळेमध्ये इतका मोठ्या प्रमाणात जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला परिस्थिती अवघड होते आणि ती आपल्या नियंत्रणाबाहेर जाते. तर प्रशासन आपल्या लेवलला काम करतायत, आम्हीही आपल्या पद्धतीने कामं करतोय. परंतु डिझास्टर मॅनेजमेंट टीमला मी पुन्हा सूचना दिलेल्या आहेत की गेल्या 3-4 वर्षामध्ये अशी परिस्थिती आपल्याला दिसते की पाऊस लवकर येतो, कमी प्रमाणात जास्त पाऊस पडतो, क्लाउडबस्ट होतं. अशा वेळेला आपण जास्त सतर्क राहायला हवं आणि तशा उपाययोजना म्हणजे आपलं जे काही आधीपासूनचं मॉडेल असेल काम करण्याचं त्यात बदल केला पाहिजे. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर पुण्याच्या महापौर ज्या मंजुषा नागपुरे आहे त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंटला तशी सूचना दिलेली आहे, सतर्क राहण्याचे इशारे दिलेले आहेत. पाऊस असेल तर झाडाखाली थांबू नका, तसेच पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत ती पटापट पूर्ण करण्याचे देखील आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे असं आपण अपेक्षा करू की भविष्यात अशा घटना सारख्या होणार नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.